आगामी लोकसभेपूर्वी रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे बघितलं जात होतं, त्या देशातल्या 5 विधानसभेच्या निवडणुकांच्या एक्झिट पोलची आकडेवारी आता समोर यायला लागली आहे. 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस मुसंडी मारताना दिसतेय, तर भाजपला फक्त राजस्थानमध्ये काही प्रमाणात विजय मिळताना दिसतोय. सगळ्यात इंटरेस्टिंग आकडेवारी जी समोर आली आहे ती दक्षिणेकडनं समोर आली आहे. ती तेलंगणामध्ये BRSला धक्का देत काँग्रेस विजय मिळवेल हे चित्र समोर येतंय. तेलंगणामध्ये नेमकं काय चित्र आहे, का लोकांनी कल काँग्रेसला दिलाय, याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत आहे लेट्सअपचे संपादक योगेश कुटे. सर, तेलंगणामध्ये काँग्रेस मुसंडी मारताना दिसते, BRS साठी हा खूप मोठा धक्का आहे, काय सांगाल? आत्ताचे जर धन्यवाद निनाद. आत्ताचे जर आपण एक्झिट पोल जर पाहिले तर मला वाटतं भाजपचं जे टेन्शन वाढलेलं आहे ते टेन्शन वाढवणारे निकाल आहेत. कारण अनेकदा आपण असं पाहतो की नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी असेल, त्यांनी निवडणूक काळामध्ये मोफत अन्नधान्याचं हे केलेलं असेल, काँग्रेसला कोणी नेता नाही आहे, काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे, अशी सातत्यानं टीका काँग्रेसवर केली जात होती. पण काँग्रेसचं कमबॅक होतं की काय, अशी चिन्ह या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून आपल्याला दिसून येत आहेत. आता हे एक्झिट पोल खरे ठरतात खोटे ठरतात हे आपल्याला 3 तारखेला कळेलच. पण ज्या पद्धतीच्या सर्वे झालेले आहेत किंवा ज्या पद्धतीच्या अनेक एजन्सी याच्यामध्ये जोडलेल्या आहेत, त्यांनी पण आपली विश्वासार्हता पणाला लावून हे काम केलेलं असतं. त्यामुळे मला वाटतं की हे निकाल असे येण्याची जी शक्यता आहे. फक्त राजस्थानमध्ये जो एक्झिट पोल आलेला आहे तो राजस्थानचा एक्झिट पोल जरा थोडासा डायसी आहे. कोणी बीजेपीला थेट बहुमत दिलेलं आहे, तर कोणी काँग्रेस आणि बीजेपीला जवळपास समान जागा दाखवलेल्या आहेत. तर तुमचा जो पहिला प्रश्न होता तेलंगणामध्ये सर्वात इंटरेस्टिंग असं निकाल पुढे येतो आहे. तेलंगणा हे राज्य KC चंद्रशेखर राव यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे म्हणजे कुटुंब आणि घराणेशाही अशाच पद्धतीनं गेली 10 वर्ष राबवलेलं होतं. त्यांच्या जनकल्याण योजनांचा बोलबाला हा संपूर्ण देशभरामध्ये होता आणि महाराष्ट्रामध्ये हातपाय पसरण्याचे KCR यांचे सुरुवात झालेली होती, त्यांचा प्रयत्न होता. मात्र या प्रयत्नाला धक्का बसण्याची चिन्ह आत्ताच्या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे. आणि जर आता थोडीशी मी आकडेवारी प्रेक्षकांसाठी सांगतो. चाणक्य जी संस्था आहे त्या संस्थेने काँग्रेसला जवळपास 67 ते 78 119 पैकी जागा दाखवलेल्या आहेत आणि BRSला फक्त 2231 अशा फक्त जागा ते दाखवते. म्हणजे BRSचा पराभव हा तेलंगणामध्ये ठरलेला आहे असं चाणक्यने दावा केलेला आहे. टाइम्स नाऊ हे जे चॅनल आहे हे चॅनल मात्र BRSला फेवर करत आहेत किंवा अपर हँड दाखवत आहे आणि BRSला त्यांनी 66 जागा दाखवलेल्या आहेत आणि काँग्रेसला फक्त 37 जागा दाखवलेल्या आहेत. CNN देखील काँग्रेसला अप्पर हँड दिलेला आहे आणि त्यांनी 56 जागा दाखवलेल्या आहेत आणि जन की बातनं देखील काँग्रेस आघाडीवरती राहील असं दाखवलेलं आहे. आणि सध्याचं जर चित्र पाहिलं तर टाइम्स नाऊ वगळता ॲक्सिस नाऊची आकडेवारी आपल्याकडे आहे का, म्हणजे ॲक्सिस नाऊनं पण मला वाटतं तेलंगणाचा रिझल्ट म्हणजे एक्झिट पोल दिलेला नाही आहे. पण आत्ताचा जो एक्झिट पोल आहे 4 पैकी जे अवेलेबल एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये 3 एक्झिट पोलनं काँग्रेस तेलंगणामध्ये कमबॅक करत आहे असे स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. आणि यातनं असं दिसून येत आहे की राहुल गांधी यांची जी यात्रा होती ती कुठेतरी यशस्वी होती. कर्नाटकामध्ये या यात्रेचा प्रभाव आपल्याला दिसला. कर्नाटकानंतर म्हणजे दक्षिणेतलं जे राज्य आहे तेलंगणा हे जर काँग्रेस जिंकलं तर मला वाटतं काँग्रेससाठी 2024 साठी देखील हे शुभ संकेत असू शकतात. भारत जोडोचाही राहुल गांधींचा तिकडनं जो हे झाला होता त्याचाही प्रभाव होता की राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरती ज्या शंका उपस्थित केल्या जात होत्या आणि की काय नक्की काँग्रेसचं काय पुढचं भवितव्य राहील. तर मला वाटतं मल्लिकार्जुन खरगे हे दलित अध्यक्ष झाले काँग्रेसचे. नंतर OBC म्हणून सिद्धरामय्या जे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आणि DK शिवकुमार ह्या तिघांकडे तेलंगणाची जबाबदारी दिलेली होती. बरोबर. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये BJPला पराभवाची धूळ चाकली तशीच वेळ ते आता BRSवर आणतायत असे आता एक्झिट पोल सांगतायत. KCR यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. KCR यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातील गणितं घडणार होती की आणि बिघडणार पण होती. तर या सगळ्या त्यांच्या मोहिमेला हा फटका बसू शकतो. आणि जी MIM असुद्दीन ओवेसी यांची जी MIM वरती BRSचा मोठा
एक आधार होता. म्हणजे जी MIM इतर राज्यांमध्ये 30-30, 35-35 जागा लढवते, त्या MIMनं मात्र हैदराबादमधल्या फक्त 9 जागा लढवल्या आणि इतरत्र त्यांनी MIMची जी मुस्लिम मतं आहेत, म्हणजे हैदराबादमध्ये मुस्लिम मतांची जी टक्केवारी आहे, ती जवळपास 17-18% मतं आहेत. मत- आणि ही मुस्लिम मतं जी आहेत, ही मुस्लिम मतं ही आता काँग्रेसला मिळताना तेलंगणामध्ये दिसत आहेत. आणि हा मोठा शिफ्ट आहे. जर काँग्रेस जिंकण्याच्या मनस्थितीमध्ये असेल, आणि तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम हे सातत्याने टॅक्टिकल वोटिंग करतात. बरोबर, जो विजयी होईल, त्यालाच जो ते जो मतदान सत्तेवर येईल त्यालाच ते एक टॅक्टिकल वोटिंग करत असतात. बरोबर. आणि ती चिन्ह आपल्याला तेलंगणामध्ये दिसून येत आहेत. आणि BJP आणि BRS हे दोघेही काँग्रेसवर टीका करत होते. आणि काँग्रेस हे BRS ही BJPची टीम आहे असा सातत्याने दावा करत होतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर काँग्रेसनं खरोखरीच 2023च्या तेलंगणामध्ये जर विजय विजय मिळवला. मिळवला, कारण तेलंगणा राज्याचा म्हणजे काँग्रेसने तिथं असा प्रचार केला की तेलंगणा राज्याची जी निर्मिती आहे ती काँग्रेसने केलेली आहे. बरोबर, म्हणजे आंध्र प्रदेश आणि चं जे विभाजन केलं 2014 मध्ये, त्यावरनं संसदेमध्ये मोठा राडा झालेला होता. आणि त्याचं श्रेय 2014 मध्ये KCR यांनी घेतलं, कारण KCR यांनी त्यावेळेस उपोषण वगैरे केलेलं होतं. आता मात्र 10 वर्षानंतर पुन्हा सत्ता बदल सत्ता होताना बदल होताना आपल्याला दिसेल. दिसून येत आहे. दुसरा एक निकाल जो भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय तो मध्य प्रदेशमध्ये भाजप हा त्यांचा गड मानला जातो. तिथेही भाजप पराभूत होतानाची आकडेवारी समोर आली आहे. तिथेही काँग्रेस मुसंडी मारते. कसला फटका तिथे बसला असेल? जे काँग्रेसला राज्य जिंकतील असं जो सुरुवातीपासून अंदाज होता, त्याच्यामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा अंदाज होता. आणि भाजपला देखील हे माहिती होतं की 2000 जवळपास 3 पासून भाजपचं तिथं सरकार आहे. 2.5 वर्ष फक्त कमलनाथ यांचं सरकार होतं. आणि या जवळपास 14-15 वर्षांची जवळपास 17-18 वर्षांची अँटी इन्कम्बन्सी होती, ती भाजपला सहन करावी लागणार होती. आणि त्याचा एक पूर्व अंदाजच भाजपला आलेला होता. त्यामुळे भाजपनं, तुम्हाला माहिती आहे की अनेक दिग्गज नेते केंद्रामधले केंद्रीय मंत्री प्रचारासाठी तिथं उतरवले होते. म्हणजे विधानसभेच्या रिंगणात उतरवलेले होते. म्हणजे अनेक मंत्र्यांना, खासदारांना विधानसभेचं तिकीट देऊन एक एक जागा अशी किल्ल्यासारखी लढवलेली होती. मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. फक्त BJPसाठी एकच आहे की तिथे BJPचा धुव्वा उडत नाहीये. बरोबर, म्हणजे जो BJPचा धुव्वा छत्तीसगडमध्ये उडताना दिसत आहे, तसा धुव्वा मध्य प्रदेशमध्ये BJPचा दिसत नाही. BJP अजूनही शर्यतीमध्ये दिसते आहे. म्हणजे जर तुम्हाला थोडी आकडेवारी जर द्यायची असेल तर ती आकडेवारी अशी सांगते आहे मध्य प्रदेशची. मध्य प्रदेशमध्ये 229 जागा आहेत आणि थोड्या जागांचा फरक आहे. म्हणजे पोलस्टारनं 106 ते 116 जागा या भाजपला दिलेल्या आहेत आणि काँग्रेसला 111 ते 121 अशा जागा दिलेल्या आहेत. बरोबर. आणि तिथं 6 जागा इतरांना दिलेल्या आहेत. म्हणजे गेल्या वेळेस देखील अशीच काटेकी टक्कर मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळाली होती. एक 5-7 जागांचा फक्त फरक होता. आणि त्याच्यामध्ये कमलनाथ यांच्यासारखा एक दिग्गज नेता काँग्रेसनं पुढे केलेला होता. अनेक अपक्ष आणि BSPची मतं कमलनाथने आपल्याकडे वळवलेली होती. आणि त्यामुळे काँग्रेसला तिथं सत्ता स्थापन करणं सुकर झालेलं होतं. आताही जवळपास तसेच निकाल आहेत. मला वाटतं जन की बात जे आहे त्यांनी 125 जवळपास जागा, मॅक्झिमम जागा काँग्रेस जिंकू शकेल असं दाखवलेलं आहे. आजतक ॲक्सिस म्हणजे इंडिया टुडेचा जो सर्वे आहे तिथे पण 111 ते 121 असा दाखवलेला आहे. पण त्यांनी BJPला देखील 101 ते 116 म्हणजे जो डिफरन्स आहे तो प्रत्येक पोल जो एक्झिट पोलचा आहे तो जास्तीत जास्त 5 ते 10 आहे. पण मध्य प्रदेशमध्ये काहीही होऊ शकतं. जर 4-5 जागांचा फरक असेल आणि अपक्ष किंवा इतर छोट्या छोट्या पक्षांचे जे 5-6 जर आमदार असतील तर BJP ते जुगाड जमवू शकेल. कारण BJPनं अशाच प्रकारे जवळपास ज्योतिरादित्य शिंदे यांना फोडून 24-25 आमदारांना काँग्रेसमधनं फोडून आपलं सरकार पुन्हा स्थापन केलेलं होतं. आणि मला यावेळेस असं वाटतं की जे मामनजी म्हणून शिवराज सिंग जे फेमस आहेत, मामनजींना पुन्हा आता पायउतार व्हावं लागतं की काय असं सध्या एक्झिट पोलमधनं दिसतंय. पण तरी आपण एक आपण संशयाचा फायदा असं म्हणूया की तिथे अजूनही भाजपला म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक क्लुप्त्या तिथे कराव्या लागतील. तर तिथं ते येऊ शकेल. राजस्थानमध्ये फक्त भाजपला थोडासा जनतेने कौल देताना दिसतोय. पण तिथेही काँग्रेस आणि भाजप काटेकी टक्करच होताना दिसतंय. लाल डारीचा फायदा कुठेतरी काँग्रेसला होईल का? राजस्थानमध्ये BJP अतिशय आश्वस्त होती. कारण 2000 म्हणजे
1998 ते 2003 या कालावधीमध्ये गेहलोत मुख्यमंत्री होते. 2003 मध्ये सरकार बदललं. 2003 मध्ये वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या. 2008 मध्ये पुन्हा गेहलोत आले. 2013 मध्ये पुन्हा वसुंधरा राजे झाल्या आणि 2018 मध्ये पुन्हा गेहलोत मुख्यमंत्री झाले. म्हणजे तिथं त्या ठिकाणी सत्ता बदलाची परंपरा आहे आणि सत्ता बदलाची परंपरा असल्यामुळे बीजेपीला असा विश्वास होता की आपण सहजपणे यावेळेस विजय मिळू आणि तिथे जो सट्टा बाजार होता त्या सट्टा बाजार देखील असं सांगत होता की जवळपास 120हून अधिक जागा बीजेपीला मिळत आहेत. पण आताचे जर आपण एक्झिट पोल जर पाहिले तर तेवढं राजस्थानमध्ये घवघवीत यश भाजपला दिसत नाहीये आणि काँग्रेस जो अशोक गेहलोत सांगत होते की राज नाही रिवाज बदलेगा अशी त्यांनी घोषणा दिलेली होती. म्हणजे काँग्रेसचं सरकार बदलणार नाहीये तर सरकार बदलण्याची परंपरा बदलणार आहे. म्हणजे गेहलोत हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी दाखवलेला होता आणि त्यांनी देखील BRS च्या प्रमाणे म्हणजे चंद्रशेखर राव यांच्या प्रमाणेच अनेक योजना गॅरंटी स्वरूपात दिलेल्या होत्या. म्हणजे ॲफिडेव्हिटच त्यांनी लिहून दिलेलं होतं की आम्ही अशा योजना राबवत आहोत, आम्ही अशा पद्धतीने काम करत आहोत आणि त्याचा कुठेतरी फायदा मला वाटतं राजस्थानमध्ये काँग्रेसला होतो आहे. काँग्रेसचा धुव्वा उडणं अपेक्षित होतं राजस्थानमध्ये, पण त्या पद्धतीचा धुव्वा काँग्रेसचा राजस्थानमध्ये उडत नाहीये आणि त्यामुळेच बीजेपीला आपण जे म्हटलेलं आहे की बीजेपीला एकाच वेळेस दिलासा आणि टेन्शन असं दोन्ही राजस्थानमध्ये बरोबर. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा वरचढ ठरतीये. तिथं भाजपला स्वतःचं काही अस्तित्व असं दिसत नाहीये. सी वोटरने काँग्रेसला 41 आणि 53 अशा जागा दिल्यात तर भाजपला 36 ते 48 जागांचं कल दिलाय. दोन गोष्टी आहेत छत्तीसगडमध्ये. म्हणजे आतापर्यंत छत्तीसगडमध्ये बीजेपीचं गेली 5 वर्ष त्या अर्थाने संघटनात्मक किंवा एखाद्या नेत्याच्या शिरावर जी जबाबदारी देणं असतं ते छत्तीसगडमध्ये झालेलं नव्हतं आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा चेहरा कोण असा मोठा प्रश्न तिथं निर्माण झालेला होता आणि भूपेश बघेल यांनी कसलेल्या एखाद्या नेत्याप्रमाणे छत्तीसगडचा कारभार चालवला. पक्षांतर्गत जे आपले नेते होते, गटबाजी होती ती रोखण्यामध्ये त्यांना यश आलं आणि मला वाटतं काँग्रेस नेतृत्वानं पण त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि छत्तीसगडमध्ये त्यामुळेच काँग्रेस आपली सत्ता पुन्हा राखण्याच्या याच्यामध्ये दिसून येत आहे. आणि दोन गोष्टी आहेत छत्तीसगडमध्ये जर आधी म्हटलं तसं आदिवासी बहुल हा भाग आहे आणि मध्य प्रदेशमध्ये देखील आदिवासी मोठ्या प्रमाणात आहे आणि आदिवासींची मतं काँग्रेसकडे शिफ्ट होताना दिसत आहेत. अल्पसंख्याकांची मतं काँग्रेसला शिफ्ट होताना दिसत आहेत आणि ओबीसी जो मुद्दा राहुल गांधींनी सातत्याने गेली 5-6 महिने मांडत होते त्यांनी जे मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासच्या ठरावाशिवाय जे भाषण केलं होतं त्यात देखील त्यांनी ओबीसी हा फॅक्टर समोर सगळं भाषण केलेलं होतं आणि त्याचा कुठेतरी परिणाम मला वाटतं या निकालामध्ये दिसून येत आहे. काँग्रेससाठी दिलासा देणारा हे निकाल आहेत पण तेवढंच भाजपचं टेन्शन की ज्या पद्धतीनं एक हाती तंबू नरेंद्र मोदी यांचा गेली 10 वर्ष भाजपचा आहे भाजपचा. अमित शहा दुसऱ्या बाजूने फळी लढवत आहेत. आता नरेंद्र मोदी यांचं नाणं लोकल निवडणुकीमध्ये चालतं की नाही हा मोठा प्रश्न झालेला आहे, समोर आलेला आहे. 2018 मध्ये देखील मोदी लोकप्रियतेच्या उच्चतम सीमेवरती होते तरी या 3 राज्यांमध्ये काँग्रेसनं सरकार स्थापन केलेलं होतं. आता हे जे निकाल आहेत याच निकालाचं प्रतिबिंब लोकसभेमध्ये दिसेल असा रिवाज नाहीये. याआधी पण भाजपनं 2003 मध्ये ही राज्य जिंकलेली होती जी हिंदी पट्ट्यातली, मात्र 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला. पण तरीही कोणती निवडणूक जिंकली की पक्षाला एक आत्मविश्वास येतो आणि काँग्रेस सारख्या पक्षाला जर ही राज्य मिळाली तर त्यांच्याकडे कर्नाटक आहे, त्यांच्याकडे तेलंगणा येऊ शकतं, छत्तीसगड मध्य प्रदेश येऊ शकतं आणि राजस्थानचा बोनस मिळू शकतो. आणि ही जर प्रमुख 5 राज्य जर आली तर या 5 राज्यांमध्ये जवळपास निनाद म्हणजे इकडे 25 जागा या लोकसभेच्या, राजस्थानमध्ये 29 जागा मध्य प्रदेशमध्ये आहेत, 12 जागा छत्तीसगडमध्ये आहेत आणि जवळपास 18-19 जागा तेलंगणामध्ये आहेत. म्हणजे जवळपास 100 ते 105 इतका जागांवरती काँग्रेस लोकसभेच्या स्ट्रॉंग होते आहे. आणि कारण ज्या पद्धतीचं एक त्याला रिसोर्सेस जो काँग्रेस गेली 10 वर्ष केंद्र सत्तेवर असल्यामुळे
काँग्रेसला रिसोर्सेसचा मोठा प्रश्न होता. हम्म. तो तो म्हणजे याच्यामुळे तो थोडासा काँग्रेसला दिलासा मिळू शकतो. आणि मल्लिकार्जुन खरगे हे दलित अध्यक्ष झाल्यानंतर दलितांमध्ये काँग्रेस बद्दलची एक प्रतिमा होती किंवा एक बघण्याचा दृष्टिकोन होता. सहानुभूती जर काँग्रेसबद्दल तर तयार झाली नाही ना, तर मला वाटतं असं एक चित्र या सगळ्या एक्झिट पोलमधून दिसतं आहे. हे एक्झिट पोलमध्ये प्रत्यक्षामध्ये येतील याचा कोणताही दावा कोणी करू शकत नाही. पण मात्र कल आपल्याला नक्कीच लक्षात येऊ शकतो. भाजपची धाकधूक एकंदरीतच याच्यावरनं वाढतानाच दिसतीये. याचे सगळे जी काही खरी म्हणजे मतदारांनी नेमका कौल कोणाला दिला आणि कोणाचं सरकार येणार हा 3 तारखेच्या निकालांमध्ये दिसेल. आणि त्या निकालाचे अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप. त्यावरचं विश्लेषणाचा आम्ही वेगवेगळे विशेष कार्यक्रम करत आहोत. अनेक तज्ज्ञ तुम्हाला ऐकता येतील. निकालाचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरती मिळतील. तर लेट्सअप फॉलो करायला, कॉमेंट करायला, आणि तुम्हाला या एक्झिट पोलविषयी काय वाटतं ते पण नक्की आमच्या फेसबुकवर, यूट्यूबवर आणि इंस्टावर कॉमेंट करून सांगा. आणि आपण 3 तारखेला पुन्हा भेटतोच आहोत. आणि तोपर्यंत ज्या काही घडामोडी घडतील त्या घडामोडी देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.